तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। पुणे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एक धक्कादायक घटना घडली। बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत एका तरुणीने भर सभेत अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला। मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरू असताना संबंधित तरुणी अचानक सभागृहात दाखल झाली। काही क्षणातच तिने सोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतल्याने सभागृहात एकच खळबळ उडाली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी तात्काळ हस्तक्षेप करत तरुणीला रोखले। त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आणि सभागृहातील उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला। पीडित तरुणीने बारामतीमधील जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवून आपली फसवणूक करण्यात आल्याचा दावा केला आहे। वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळाला नसल्याने आणि प्रशासनाने दखल घेतली नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचेही तिने सांगितले। या घटनेनंतर सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी संबंधित तरुणीला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे। या आरोपांबाबत संबंधित व्यक्तीची बाजू आणि तपास यंत्रणांचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। तपासानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती।